तर पहलगाममध्ये पुण्यातील 2 पर्यटकांनी आपला जीव गमावलाय। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय। दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीमधील आपल्या मित्रपरिवारासोबत अगदी काही दिवसांपूर्वी 3च दिवसांपूर्वी काश्मीरला सहलीला गेलेले। दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी बाहेर निघाले आणि अचानक गोळ्यांचा आवाज आला आणि तो आवाज होता दहशतवादी हल्ल्याचा। दहशतवाद्यांनी जगदाळेंची मुलगी आसावरी हिच्या समोर नाव विचारलं। नाव विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतात। गोळीबार झाला तेव्हा जगदाळेंची पत्नी प्रगती आणि गणबोटे यांच्या पत्नी संगीता अगदी काही अंतरावर होत्या। त्या घटनेनं आसावरीसह या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला। त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हादरून गेलेत। मात्र जरी कुटुंबीय जवळ होते तरी ते हतबल होते, कारण हे आतंकवादी भ्याड हल्ला